गावामध्ये एक नर्मदा नावाची म्हातारी बाई राहायची. नर्मदाला त्याच्या मुलग्या आणि सुनबाईने आपल्या नातू रिंकू बरोबर गावामध्ये तिला सोडलं होतं. 1 वर्ष निघून गेला होता आणि नर्मदाकडे आता घरामध्ये खाण्यासाठी काहीच नाही उरलं होतं. एक दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा नर्मदा रिंकू बरोबर निर्मला जवळ काहीतरी खाण्यासाठी मागण्यासाठी जाते. अगं निर्मला, अगं ए निर्मला, ऐकतेस का? काय आहे सकाळ सकाळ? माफ कर मला बहीण, पण बाळाला खूप भूक लागली आहे. जर काही जेवण बनवलं असेल, बस बाळाच्या हिश्श्याचं दे. गाव बसलं नाही की भिकारी पहिलाच आले. तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझा मुलगा तर तुला सोडून गेला आहे आणि आपल्या बायकोलाही सोबत घेऊन गेला. आता पूर्ण गाव तुझं ओझं उचलेल का? निर्मला ऐक तर. नर्मदा आणि काही बोलली असती त्याआधीच निर्मला आपल्या घराचा दरवाजा बंद करते. नर्मदाच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात. तू रडू नकोस आई, मी जेव्हा मोठा होईल तेव्हा खूप सगळे पैसे जमा करून घेऊन येईल, जेणेकरून तुला कोणाचंच ऐकायला नाही लागणार. अरे तूच तर माझा लल्ला आहेस. आता चल, आणखीन थोडं दूर चलायचं आहे, प्रधानजींच्या घरी. नर्मदा आणि रिंकू प्रधानजीच्या घराकडे जातात. प्रधान घराच्या बाहेर एका खटियावर बसलेला होता. प्रणाम आई साहेब. खुश रहा भोलू. माझं म्हणजे आहे प्रधानजी. अरे आई, मी तर तुझा बोलूच आहे. काय आज्ञा आहे हे सांग तू. तुला बघते तर मला आपल्या मुलग्याची आठवण येते. मुलगा समज आणि सांगा की मी काय करू शकतो तुमच्यासाठी. तुला तर माहीतच आहे, माझा मुलगा पूर्ण जमीन विकून निघून गेला आणि आता हालात असे आले आहेत की घरामध्ये अन्नाचा एक दाणा पण नाही आहे. निर्मलाने पण सहायता करण्यासाठी नकार दिला, म्हणून मी इथे आले. लल्लाला खूप भूक लागली आहे, ह्याच्यासाठी काही भोजन देऊन द्या. ही पण काय म्हणायची गोष्ट झाली आई. तुला जेव्हा वाटलं तेव्हा तू माझ्याकडून अन्न घेऊन जा आणि बाकीचं राशन मी तुला नेहमी पाठवत जाणार. खूप खूप आभार. मी विचार करत आहे की जे राशन तू देणार आहेस त्याचा मी दाल मखनीचा ठेला लावू, ज्याने मी तुझ्यावर ओझं नाही बनणार प्रत्येक महिन्यात. तुम्ही निश्चिंत राहा आई, मी उद्याच सगळी व्यवस्था करून ते तुमच्या घरी पाठवून देईल. प्रधान नर्मदाला डब्यामध्ये जेवण आणून देतो. नर्मदा आणि रिंकू आपल्या घराकडे निघून जातात. घे लल्ला, चांगल्यापैकी जेवून घे. आता जेव्हा प्रधानजी राशन पाठवतील तर तुझी आजी चांगली दाल मखनीची दुकान उघडेल आणि जेव्हा खूप दाल मखनी विकून जाईल तर तुझ्यासाठी कपडे आणि खेळणी पण घेऊन येईल. हो आजी, खूप सगळे खेळणे. आणि आजी, मला पुस्तकं पण हवी आहेत, तरच तर मी अफसर बनेल आणि पैसे कमवेल. खूप गोड गोड बोलतोस रे लल्ला. तुला बघून सगळं दुःख आपोआप संपून जातं. आजी. हो बाळा, बोल, काय झालं आता? मी तर काही वेगळंच बोलत होतो. अच्छा, सांग, मी पण ऐकू. आजी, मी बाहेर नदीकडे त्या मातीने खेळणार तर घाण होऊन जाईल, म्हणून मी विचार केला तुला विचारू आधी. अच्छा, तर असं आहे तर. जा, खेळ जा, पण घरी लवकर ये आणि नदीमध्ये जाऊ नको. बस बस आजी, मी समजलो. नदीमध्ये नाही जायचं, शैतानी नाही करायचं आणि माती नाही खायची. बरोबर आहे आजी? अच्छा, जा आता. खूप बोलतोस रे तू. नर्मदाच्या घराच्या काहीच दुरीवर एक छोटी नदी होती. रिंकू नदीच्या किनाऱ्यावर मातीने खेळत होता. तेव्हा तिथे एक माणूस, जो दिसण्यामध्ये खूप दिव्य होता, तो रिंकूला माती खाताना बघून त्याच्या जवळ येतो. अरे पुत्र, ही माती का खातोय? तुम्ही पण खावा ना मामाजी, खूपच स्वादिष्ट लागत आहे. एका क्षणात
तू आपला पण केला आम्हाला. बरोबर म्हणतात की मुलं खूप अनमोल असतात. आणि जर मामा म्हटलंच आहे तर थोडी मला पण चखव. हे घ्या मामाजी. रिंकूच्या हातातून दिलेली माती देवता पण चाखतात. त्याला चाखून ते खूपच प्रसन्न दिसायला लागतात. वा बाबा, किती सुंदर व्यंजन होतं. मी सांगितलं होतं ना मामाजी. रिंकू आपला हात पुढे करतो आणि डोळे बंद करून हसायला लागतं. हे काय आहे बाळ? मामाला काही म्हणायचं आहे तुला? अरे, तुम्ही समजला नाही. माझी आजी म्हणते की एका भांज्याला खेळवणं 100 ब्राह्मणांना खाडवण्यासारखं आहे. मग तर मामाजी, तुम्ही माझी ऋणी होऊन जाल. म्हणून मला पण खाडवा आणि हा ऋण उतरून टाका. अच्छा, मामाला चांगलं फसवलंयस तू. पण माती नाही, मी तुला काही दुसरं देतो. देवताने आपले हात उघडले आणि त्यामधून एक हिऱ्याचा जादुई चमचा निघाला, जे तो रिंकूला देतो. तेव्हा दुरूनच नर्मदाची आवाज येते. रिंकू, अरे पळा पळा, आजी येत आहे मामाजी. जर काय तिने आपल्याला पाहिलं तर माती खाण्यासाठी ती ओरडेल. बरं, ठीक आहे ठीक आहे, आता मी येतो बाळा. तो देवता असं बोलून तिथून गायब झाला आणि नर्मदा तिथे पोचते. अरे लल्ला, तुला मी नको म्हटलं होतं ना की माती नको खाऊस. तू तर अजिबातच माझं ऐकत नाहीस. अगं आजी, ऐक तर, मी माती नाही खाल्ली. ते तर एक मामाजी भेटले होते, त्यांनी खाडवली. या चमच्यामध्ये लागली आहे, तू पण थोडी चाखून घे. काय, आता तू खोटं पण बोलायला लागला आहेस? पण नर्मदाची नजर त्या जादुई हिऱ्यांच्या चमचावर पडली. अरे, हा तर हिऱ्यांनी बनलेला आहे. कोण देऊन गेला आहे तुला हे? तुला आवडलं तर तू ठेवून घे आजी, पण मला ओरडू नकोस. सगळे गुण आहेत ना तुझ्यामध्ये. आपल्या गोड गोड गोष्टींमध्ये सगळ्यांना उलझवतोस आणि प्रत्येक वेळेस वाचून जातोस. पण आज नाही सोडणार मी तुला. चल घरी. एक दिवस निघून गेला होता आणि प्रधान नर्मदाच्या घरी राशन आणि ठेल्याचं सामान घेऊन येतो. हो आई, हे आहे सगळं सामान. तुझं खूप खूप आभार भोलू. अरे आई, परत तीच गोष्ट, उपकार कसला? मी तर फक्त तेच करतोय जे माझं कर्तव्य बनतं. हाच तर चांगुलपणा आहे बाळा तुझ्यामध्ये. मी विचार करत होते की ही दाल मखनी विकून हळूहळू हे पैसे पण तुला परत देईल. तुम्ही नाही परत केलं तरी पण चालणार, आणि मला पैसे परत करायचा विचार करू नका. तुम्ही फक्त ते करत राहा, बाकी सगळं मी बघून घेईल. अच्छा बाळा, ठीक आहे. नर्मदाने दाल मखनी बनवली आणि आपला ठेला सुरू केला. त्याची सुगंध येतानाच रिंकू तिथे आपला चमचा घेऊन उभा राहिला आणि त्याच बरोबर प्रधान पण. आजी, मला पण दाल मखनी. थांब लल्ला, तुला पण खाडवते, नाहीतर तू सगळं काही आपल्या डोक्यावर उचलशील. आई, मला पण द्या, मला पण चव घ्यायची आहे. आणि द्या, मी रिंकूला पण चालवतो. ठीक आहे भोलू बाळा, आता घेऊन येते. नर्मदा ताबडतोब प्रधानला दाल मखनी देते. प्रधान आपल्या हातांनी रिंकूला खाडवतो. प्रधानजी, खूप स्वाद आहे ना दादीच्या खातामध्ये. ओ रिंकू, खरंच खूपच चवेदार बनला आहे हे. हे घे, अजून खा. मी पण तुम्हाला खाडवतो. रिंकू आपल्या हिऱ्याच्या चमच्याने जसंच प्रधानला खाडवतो, प्रधान चकित राहून जातो. काय झालं भोलू? तिखट तर नाही लागलं ना रे? नाही आई, हा हिऱ्यांचा चमचा, जेव्हा यानं रिंकूनी मला चारलं तर असं वाटलं की याची चव 100% वाढली. इतकं चवेदार भोजन, जसं की देव लोकांचं जेवण. अच्छा, काय खरंच? आणि हे असली हिरे आहेत? 100% खरे आहेत आई, आणि त्यापेक्षा हा एक चमत्कारच आहे. रिंकू, आजीला पण चार. नर्मदा जसंच त्याला चाकते, तिला एक असा स्वाद येतो जसं तिने आपल्या पूर्ण जीवनामध्ये असा स्वाद कधीच चखला नव्हता. हो भोलू, बरोबर बोलतोस. मी असं करते की ह्या चमचाचा वापर आपल्या भोजनला चालवण्यासाठी करते, तर सगळ्यांना एक उत्कृष्ट प्रकाराचं भोजन भेटेल. अरे वा, बोलू नाव माझं आहे, पण सगळ्यात भोळी तुम्ही आहात.
मी समजले नाही भोलू. माणसाच्या मनात सर्वात पहिले हे येतं की हे हिरे आहेत तर यांना विकून द्यावं आणि पैसे कमवावं. पण तुम्हाला सगळ्यांना ह्या चवेचा अनुभव करून द्यायचा आहे. हे बघून हे भोजन आता अजून चांगलं वाटू लागलं. तेव्हा तिथे पिंटू येतो आणि बोलतो, अरे भाऊ, काय छान सुगंध आहे, द्या मला पण बरवा बाबा. बस आता घेऊन येते. नर्मदा त्या चमच्याला पूर्ण जेवणामध्ये चालवते आणि पिंटूला एक दाल मखनी देते. अरे वा आई, अशा प्रकारच्या चविष्ट जेवणाला तर दिव्यच म्हटलं जाऊ शकतं. मी कधी शहरात पण असं काही चाखलं नाही. खा बाळा, आणखीन खा. आज मी अजिबात पैसे नाही घेणार या दाल मखनीचे. निर्मला पण तिथे येते आणि विचारायला लागली, अगे नर्मदा, काय झालं आणि हा कानेर कसला ग? ये बहीण, तू पण चाखून बघ दाल मखनी, खूप स्वादिष्ट बनलेली आहे. मी नाही खात. मी तर हे बघायला आले होते की तू काय नवीन प्रकरण चालू केलं आहेस. आणि तसं पण तुझ्याकडे एवढी सामग्री असेल कुठं ज्याने तू काही चांगलं बनवू शकशील. अरे आई, तुम्ही पण तर चव घेऊन बघा. तुमचा मुलगा जे शहरातून आणतो त्यापेक्षा चांगलाच आहे. ए भोलू, खूप झालं तुझं. माझा मुलगा जे काही वस्तू पाठवतो ना, तसं तुम्ही कधी विचार पण केला नसणार. चाकून तर बघा, मग तुमची हे जे बोलणं निघतंय ना ते थोडं गोड होऊन जाणार. अच्छा, जरा दे बरं बघूया. मोठे आले चांगलं जेवण बनवणारे. नर्मदा खूप आनंदाने त्याला चाखण्यासाठी दाल मखनी देते. जसंच निर्मला त्याला खाते, तिचे डोळे मोठे मोठे होऊन जातात. अग नर्मदा, मला पण सांग की ग, तू कशी बनवलीस ही दाल मखनी? सांगते. नर्मदाने पूर्ण गोष्ट तिला सांगितली आणि ताबडतोब निर्मला त्या चमच्याला हातात धरून बघायला. काय झालं निर्मला अक्का? हा माझा चमचा आहे. मला तर वाटलं हे हरवलं. आता समजलं की हिने चोरली होती. बस पण करा तुम्ही आता. जेव्हापासनं आलात तेव्हापासनं फक्त खराब गोष्टी आणि मन नाही भरलं तर चोरीचा आरोप लावत आहात. ए प्रधान, तुला काय माहिती नाहीये? हिला विचार, हा चमचा तिला कुठून भेटला बरं? हा चमचा रिंकूला भेटला होता काल जेव्हा तो नदीच्या किनारी खेळायला गेला होता. हो, मला हा मामाजीने दिला होता. तुझा कोणच मामा नाहीये. फक्त गोष्टी बनवायला माहिर आहेसा तुम्ही लोक. मी निघाले आपला चमचा घेऊन. असं बोलून निर्मला चमचा घेऊन पळून गेली. मग नर्मदा खूप उदास झाली. आजी, आजी, माझा चमचा. रडू नको रिंकू, मी तो चमचा परत घेऊन येणार नक्की. नाही भोलू, जाऊ दे. नदीच्या किनाऱ्याला ह्याला तो चमचा कोणीही दिला असेल आणि माझ्याबरोबर जे काही घडत आहे त्याला बघून तर वाटत आहे की ते नक्की एखादी देवता होते. जर का त्यांनी तो चमचा स्वतःच रिंकूला दिला होता तर तो चमचा कुठंच नाही जाणार. तेव्हा निर्मलाची जोरदार आवाज आली. सगळेजण तिथे पळत पळत पोचले तर बघतात की निर्मला बाहेर पडलेली आहे आणि एका प्लेट मध्ये चमचा आणि जेवण ठेवलेलं आहे. अरे वाचवा! नर्मदा तिला पाणी पाजवते आणि विचारते, काय झालं निर्मला? मी जसंच या चमच्याने जेवण जेवलं माझं तोंड जळायला लागलं. अरे असं वाटलं जसं 10 मिरच्या एकत्र खाल्ल्या आहेत. पाणी पण पिलं पण ठीक नाही झालं. आता जेव्हा तू थंड पाणी पाजवलंस तर मला बरं वाटलं जाऊन. बघितलं माता, तुम्ही ज्यांचा आहे त्यांनाच मिळणार. अशा कपटी कामं करू नका. देवानं सगळं काही दिलं आहे, पण लोभ आणि ईर्ष्या इतकी की कोणाच्या हातात काही चांगलं जर आलं तर बघवलं जातच नाही. मला माफ कर नर्मदा. हे घे तुझा चमचा. या घटनेच्या नंतर नर्मदेची दुकान चालायला लागली. नर्मदाची दाल मखनी आता पूर्ण गावाचा सगळ्यात स्वादिष्ट व्यंजन बनलेली होती.